राकेश दोन मॅच मध्ये खूपच चांगले प्रदर्शन राहिलंय राकेशचं आणि दोन्ही मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय तो. आता पाहू शकता काय करेल तो आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण धावफलक जातोय तो 6 धावा. रोहित अगेन्स्ट राहुल. हो गुड बॉल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. लास्ट चेंडू उडाया जाता होता वन बाउंस चौका. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 10 धावसंख्या. उडाया जाता होता वन बाउंस चौका. सर दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज चेतन. चेतनने आजच्या दिवसात खूप इम्प्रेस केलंय. नक्कीच मागच्या षटकात देखील मागच्या सामन्यात देखील खूप चांगली गोलंदाजी केली. आता या षटकात पाहूया आपण कशी गोलंदाजी करतोय. चला गोलंदाज तयार होतोय स्ट्राईक वरती राकेश. आणि हा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षण खाली. वैभवने टिपले चांगली झेल आणि फलंदाजाच्या पारीचा अंत होतोय. राकेश खूप चांगला आजच्या दिवसात परफॉर्मन्स केलं होतं पण मात्र या सामन्यात लवकर परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. आणि नवीन फलंदाज येतोय तो. तर नवीन बॅट्समन मैदानावरती येत आहे अजय. तर स्ट्राईक वरती असेल अजय. पाहूया षटकातील दुसरा चेंडू कसा हाताळतोय चेतन. आणि फुल टॉसला फुल टॉल वसूल केलाय आणि चेंडू जातोय चौकार. फुल टॉस चेंडू हा क्रिकेट मधला सर्वात खराब चेंडू मानला जातोय आणि तोच चेंडू टाकलाय गोलंदाजाने. त्याचं प्रत्युत्तर देतोय अजयने चौकार. आणि फुल धावसंख्या 4 ने पुढे जाते 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे चेतन. तिसरा
आणि हा चेंडू बॅटची लिडिंग एज आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद. अजयच्या पारीचा अंत. आणि हा चेंडू बॅटची लिडिंग एज आणि झेल पकडलाय. फलंदाज तर नवीन बॅट्समन मैदानावर येत आहे भूषण. तर चेतनने एकच चेंडू खराब टाकलाय. बाकीचे 2 चेंडू चांगले हाताळलेत. तर चौथा चेंडू पाहूया आपण. आणि चौथा चेंडू देखील सुरेख फेकलाय. दांडी गोल. बॅट्समन चुल. चांगले चाललेत. तर चौथा चेंडू पाहूया आपण. आणि चौथा चेंडू देखील सुरेख फेकलाय. दांडी गोल. चेतनने 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मधून एक चौकार आणि 3 विकेट घेतलेत. आणि आता हॅट्रिकची हो, खूपच चांगला चेंडू हाताळला चेतनने. षटकातील शेवटचा चेंडू असेल चेतनचा. सामना करेल तो अनंत. रिव्हर्सचा प्रयत्न पण फलंदाज बाद असेल. खूपच चांगली बॉलिंग टाकली आहे चेतनने. फक्त 4 धावा दिल्यात आणि तब्बल 3 विकेट घेतल्यात. खूपच चांगली गोलंदाजी केली आहे चैतन्यने. चैतनसाठी ताल्या. रिव्हर्सचा प्रयत्न पण तिसरा फलंदाज षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल तो. बालू कोलेकर, ज्याने मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली, तो बालू कोलेकर सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आणि बॅट्समन असेल तो विवेक. दोन ओव्हर झालेले आहेत पण रोहितला अद्याप शांत ठेवलंय टीम काकोले संघाने. आता पाहू शकेल रोहित काय करतो आपल्या टीम साठी. अद्याप 2 ओव्हरचा खेळ बाकी मैदानावर. रोहित चा सामना करेल तो बालू. पाहू शकता
पहिला चेंडू. हो, स्लोवर चेंडूचा मारा बालूच्या मार्फत चेंडू होतो बीट. ऑफ साइडला स्क्वेअरकटचा चेंडू जाईल. धन 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 चौकार. दोन चेंडू आणि मस्त 4 धावा. धावफलक पाहू शकता. 18 धावा. तिसरा चेंडू. चेंडू उडलाय. फलंदाज बाद. रोहितच्या पारीचा होतोय अंत. तंबूच्या आसऱ्याला रोहित न्यू बॅट्समन येतोय तो. नक्की सकाळच्या सत्रामध्ये दुपार संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांचं आगमन झालं आहे. यशवंतदादा गायकर साहेबांचं शुभ आगमन झालं आहे. शाखा प्रमुख गोरपेगावचे आमचे दमदार व्यक्तिमत्व यांचा आमच्या शुभ मंचावरती या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आहे. स्पर्धा आपण पाहत आहे जय खांडेश्वर चषक 2026चं पर्व पाहतोय. आजचा मेगा फायनलचा दिवस आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर काकोळे संघाने काय आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी केली आहे, फलंदाजी केली आहे. मात्र मॅच रंगतीय सेमीफायनलचे मॅच आपण पाहतो आहे. एका बाजूला गावदेवी काकोळे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतो आहे अलेक्स 11 गावदेवी खोणी संघ पाहतो आपण. पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित होण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. इथनं बाळू कोळेकर मात्र कमबॅक गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस फसवा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू इथे डायरेक्ट हिट दिली आहे आणि इथनं मात्र बॅकअप पाहायला मिळालं आपल्याला. नक्कीच तिथं नक्कीच बॅकअपसाठी नसतंय. नक्कीच कदाचित वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. तसं काही घडत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट केली आता फलंदाज अनिकेतला पाहतो आपण. स्ट्राईक एंडला स्ट्राईकला विवेकला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिकेतला पाहतोय. अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहतोय आपण. आणि काकोळे संघ आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळेस फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईनने चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आहे आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं एक डॉट बॉल मात्र धावांचा रोग थांबवतोय. धावा आपण पाहू शकता. 19व्या आकड्यावरती तिचं षटक प्रगती पथावर आहे. यावेळी चेंडू ऑलांद कार्पेट चाललाय. मिड विकेटच्या चेंडूवरती सचिन पाटील आले. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनायक आणि अनिकेतला पाहतोय. इथनं एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि इथनं षटक क्रमांक मात्र तिसरं समाप्त होत आहे आणि आता 4थ्या षटकाला होती सुरुवात आणि 4थ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाज आशा दाखवेल संघनायक, कोणता गोलंदाज धावांचा रोख रोकेल. कारण सेमीफायनलची मॅच पाहतो आपण. इथनं जो संघ सामना जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. तर नेवाळी संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करा. कालच्या दिवसातले मध्ये नेवाळी संघाने बाजी मारले. थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि यातून कोणता संघ मात्र आपल्या एखाद्या टमटम चमचमत्या ट्रॉफीवरती मात्र आपला हक्क बजावेल. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. खंडेश्वर चषक 2026 हे पर्व पाहतो. याचा दुसरा दिवस मेगा फायनलचा दिवस आणि सेमीफायनलची लढत पाहतो आपण. धावफलकाची धावा आपण पाहू शकता. 21 धावा 21. तर कोणी संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु इथं आज काकोळच्या गोलंदाजांचा विचार केला ना तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तर डॉट चेंडूचा इक्वेशन पाहिला तर नक्कीच सर्वांनी 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दिले टीम गावदेवी काकोळीच्या गोलंदाजांनी. इथनं विक्रमलो शतकशम पाहतो आपण. मिड विकेटला एक शतकशक पाहतोय. लॉंग ऑनला शतकशक पाहतोय. लॉंग ऑफला पाहतोय. पॉईंटमध्ये एक शतकशक पाहतोय. यावेळेसचा चेंडू अकरा लाईनने खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल डॉट येईल. इथनं धावा बनत नाही आहेत. इथनं धावा थांबवल्या आहेत.
कारण धावफलकात धावून पोहोचलाय 21-21 या आकड्यावरती. आणि स्लॉगरचं षटक पाहतोय आपण, हणामारीचं षटक राम कोळेकर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आणखीन एक सुरेख चेंडू पडल्यानंतर एस्टनच्या वरनं निघून चालला आणि हा डॉट बॉल येतोय आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतीये टीम गावदेवी काकोळे संघाला. इथनं कमबॅक झालाय. तर नवीन फलंदाज आपण विजयला पाहतोय. 21 धावफलकावरती लागल्यात. इथनं येणाऱ्या चेंडूवरती प्रहार करावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील, फायटिंग टोटल उभा करावा लागेल. कारण आजच्या दिवसामध्ये काकोळे संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो, इथनं धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि एसटी कशा हातामध्ये विसावतोय आणि हाही येतोय डॉट बॉल. आज डॉट बॉलचा इक्विनेशन 100% एफर्ट पाहायला मिळतो आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज असतील ते काकोळे गावचे गोलंदाज राम कोळेकर. पहिल्या षटकापासून पाहतो आपण, अप्रतिम गोलंदाजी होती. यावेळेसचा फटका फक्त दिशा दिली आहे. डीपच्या क्षेत्राच्या चेंडूवरती येतील, चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाला मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपात लागतो धक्का क्रमांक मात्र इथे 7वा लागतो मैदानाच्या आतमध्ये. टीम अलेक्स 11 गावदेवी खोणी बी संघाला इथनं आकाशनीमध्ये चुका दाखवल्या. मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप केला आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. आता मी काहीसे चेंडू शिल्लक या स्लॉगरच्या षटकामध्ये आपण पाहू शकता. नवीन फलंदाज एनाट नंबर 10 वरती साईल आलाय. आता इथनं पूर्णपणे फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. यावेळेस रनअप मध्ये अडथळा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती राम कोळेकर सज्ज झाले आहेत. साहिल पाटील आता 10व्या क्रमांकावरती. नक्कीच इथं साहिलच्या बॅटमध्ये षटकार येईल का? यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. आता यस पंच आता दिशा पाहतील. खराब चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर असला चेंडू येतोय. अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. आणि राम कोळेकर शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रभावित करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फसवा चेंडू, मोठा प्रहार केला आकाशात आहे. चेंडू काय पुन्हा चुकी झाली आहे. झेल ड्रॉप आणि चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. चौकार आहे मात्र नक्कीच 4 धावा मिळतील. आकाशकडनं चुका पाहायला मिळाल्या. झेल सोडली आणि चौकार सुद्धा कारण सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. आता हा चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने सलग संघ जाऊन पोहोचलाय. 27 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक फटका सुरेख आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 31 धावा आणि इथनं बनवायच्यात विजयासाठी टीम गावदेवी काकोळे संघाला 32 धावा. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. गावदेवी काकोळेच्या अगेन्स्ट अलेक्स 11 गावदेवी खोणी बी संघ पाहतोय आपण.
तर गणेश भोईर यांचं शुभ आगमन झालं या आपण व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. चला इथनं स्पीडअप करा पंच. आपण आपला सगळं ताकीद असेल, इथनं उशीर करू नका. अद्याप एक सामना आपला कव्हर करायचा आहे. आजचा मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्यात ती स्पर्धा आली आहे. नक्कीच आता पूर्वार्ध संपलाय आणि उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. आणि इथनं बनवायच्या टीम गावदेवी काकोळे संघाला 32 धावा, 32 धावा डिफेंड करायला का टीम अलेक्स 11 खोनी बी संघ इथनं सामना जिंकेल टीम गावदेवी काकोळे संघ. गोलंदाजी मार्क होती पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहू शकतो. गोलंदाज विवेकला पाहतोय P1च्या पहिल्या षटकामध्ये. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर गायकर आणि श्याम कोळेकरला पाहतो आपण. इथे होती मॅच ऑन. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज हायवे एंडकडनं गोलंदाज विवेकला पाहतोय आपण. आणि स्पेस करेल फलंदाज सागर गायकर. पहिला बॉल गेम ऑन सेमीफायनलच्या दिवसातील पहिला बॉल मात्र रनआउट मध्ये अडथळा निर्माण झाला विवेकला. इथे इथनं मात्र 32 धावाचं लक्ष आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच सेमीफायनल नंबर 2 पाहतोय आपण. तर नक्की जय भोळे नेवाळी संघ इथं उपस्थित झालाय. हरीश जाधव असतील, आमचे अविनाश असतील. अप्रतिम कामगिरी केली आहे कालच्या दिवसामध्ये. यावेळेस पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने उडवला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुका मात्र होणार नाही आहेत. पहिला धक्का विकेटचा पण आता सागर बॅक टू पवेलियन. अविनाश असतील, अप्रतिम कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये. यावेळेस पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने उडवला क्षेत्ररक्षक आहेत. ते नक्कीच नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती किरण गायकर आणि तसेच आमचे सचिन दादा पाटील यांचं तसे शुभ आगमन झालाय. आणि नेवाळी संघ सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याचं सहर्ष स्वागत असेल. मेगा फायनलमध्ये थेट प्रवेश केला आहे टीम परी 11 जय भोले नेवाली या संघाने. आणि आजच्या दिवसामध्ये या दोन संघाने खूप मेहनत घेतली आहे. पण इथनं कोणता संघ थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल टीम जय भोले परी 11 नेवाली संघासमोर. आता पहिल्या बॉलवरती आली आहे विकेट सागर गायकरची आहे. आणि आता नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय किरण गायकर सज्ज होतील. विवेकला पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. दुसरा बॉल फेस करेल किरण गायकरला पाहतो आपण. यावेळेस मोठा फटका लॉक करतो चेंडू बॅटवरती आणि संपर्क झाला नाहीये बॅट पॅडचा इथे रनआउटच्या स्वरूपात. तर पंच आम्हाला दर्शत असताना ते प्रॉपर क्रीज मध्ये मात्र पोहोचलेत श्याम कोळेकर. मिस्टर 360 म्हणून त्याची ओळख आहे. आणि जर्सीवरती जर्सी क्रमांक आणि जर्सी नेम आपण पाहू शकता ABD. चेंडू सुरेख होता विवेकचा, परंतु पडल्यानंतर बॉडीवरती स्पर्श होतोय आणि चोटी धाव मैदानाच्या आतमध्ये एकवडली आहे टीम गावदेवी काकोळे संघाने. इथं नेक्स्ट बॉल हायवे कडनं विवेक सज्ज होतोय.
मोठा फटका लॉक केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला उडवलाय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा दमदार श्याम कोळेकरच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. गावदेवी काकोळे संघाने इथं एक बॉल हायवे कडनं विवेक सज्ज होतोय. मोठा फटका लॉक केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला उडवलाय आणि चेंडू निघून चालला. नक्की ऑनलाईन आपण मैदानात ताबा घ्या बघा. चेंडू शोधण्यासाठी खेळाडू जात आहेत, याची नोंद घ्या आपण जरा. स्पर्धा अप्रतिम आहे, आपली स्पर्धा पाहतोय आपण आणि असा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. कोणत्याही प्रकारचा काळबोट या स्पर्धेला लागू नये, कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. नक्कीच आमच्या ऑर्गनाइज कमिटीची इच्छा असेल. मात्र इथनं चौकार आलाय श्याम कोळेकरच्या बॅटमधनं. विवेकरती हल्ला चढवला. आता यावेळेसचा फुलटॉस आहे. ऑन द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल झाली आहे कंप्लीट आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट केली मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज किरण गायकर. वन डाऊनचा फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हवेकडे विवेक सज्ज होत आहे. यावेळेस मोठा फटका लाखाचा बॅटची लिडिंग एज आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅरी केला आणि झेल पकडलाय आणि संपलाय किरण गायकरचा खेळ. इथे आणखीन एक धक्का. टीम गावदेवी क्रिकेट क्लब काकोळे या संघाला. किरण आता तंबूच्या अस्ताला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम कोळेकर सलामीची मैदानाच्या आतमध्ये आपण जोडी पाहतोय. दोन्ही साईडला बंधुराज एका बाजूला, श्याम कोळेकर एका बाजूला, राम कोळेकर. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. अद्याप 26 धावेची गरज आहे. टीम गावदेवी काकोले संघाला 19 चेंडू 26 धावा, 6 धावा धावफलकात लागल्यात. शेवटचा बॉल या षटकात अजून बाकी आहे, कारण विवेकचा विचार केला अप्रतिम षटक हाताळला. चौका जरी आला असला तरी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत 2 महत्वाचे विकेट मात्र विवेकच्या गोलंदाजीमधून आपण येताना पाहिले आहेत. इथनं आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल राम कोळेकर. डावकुऱ्या तुझा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेसचा बॉल बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी, नक्कीच कॉटन बॉलची चान्स मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज विवेकने अप्रतिम षटक हाताळलाय. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. आता उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि बनवायचे आहेत. 25 धाव्याची गरज आहे अद्याप. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण भूषणला पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये इथं भूषणला चांगली कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये निर्णायक षटक फेकावं लागेल, कारण आता 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे टीम गावदेवी काकोलेला. पहिला बॉल यावर्षी पॅडवरती आदळलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटेट करतायत. इस्टनच्या मागे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आपल्याला. आता नवीन फलंदाज आता स्ट्राईक रोटेट होती. आता स्ट्राईकला फलंदाज आपण श्याम कोळेकरला पाहतोय. ABD मिस्टर 360. मैदानाच्या आतमध्ये 2 बंधुराज आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज भूषण. बघा भूषणकडे
प्रत्येकी चेंडूवरती वेग मात्र पाहतोय आपण भूषणच्या. कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी ब्लॉकलचा मारा करतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम षटक फेकतोय. पहिला बॉलवरती मात्र प्रभावित केलाय भूषणने मैदानाच्या आतमध्ये. तर संघर्ष सुरू आहे. जरी छोटा लक्ष असला तरी पण संघर्ष देतोय टीम अलेक्स 11 गावदेवी खोणी बी संघ. सेमीफायनल पाहतोय आपण आजच्या दिवसातील. एका बाजूला गावदेवी काकोळीच्या अगेन्स्ट. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मिस्टर 360 स्टाईलने उडवला चेंडूला. सीमारेषेच्या बाहेर येतो हा. दन 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 करीत षटकार. मोठा फटका लॉक केलाय. मिस्टर 360 स्टाईल. नक्की ज्याच्या नावाने आपण चर्चा करत होतो मिस्टर 360 आयबेडे स्टाईलने मात्र फटका सजवला. 6 धावा आल्या जाता इथनं कमबॅक मात्र केलाय. यावेळेस आणखीन एक चेंडू नवमास लान मधून ट्रॅव्हल सीमा रेषेला गाठत असताना हा येतोय आणखीन एक. हा हँडसम श्याम कोळेकरच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. आता मध्ये सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय गावदेवी काकोळे संघ. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 18-11 वरती. जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा जर्सी नंबर आपण पाहतोय. यावेळेस फटका समोर लॉक केला. सदस्यक आहेत तिथे आणि कॅच ड्रॉप. श्याम कोळेकरला इथनं जीवदान मिळाले आता. आणि ज्याच्या बॅट मधनं आपण धावा बनताना पाहिल्या त्याची झेल मैदानाच्या आतमध्ये सोडली आहे. तर नक्कीच विकेटची संधी मात्र प्राप्त झाली होती. मैदानाच्या आतमध्ये विकेट नाही आली. सिंगल आली आहे आता. यावेळेसचा वेगवान बॉल. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातो आहे. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जाते मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे आता. ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलती आहे तो फलंदाज श्याम कोळेकर ऑन स्ट्राईक पाहतो आपण. हमशमी जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बंधुराज फाईट करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. गॅपशॉट सिलेक्शन आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला उचलतील फेकतील पर्यंत. सिंगल आली आहे. आणखीन एक सिंगल. षटक क्रमांक दुसरा संपन्न होत्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा जाऊन पोहोचले आहेत 21 या आकड्यावरती 21. आणि 12 चेंडू 11 धावेची गरज असेल आता इथनं तर सामना जिंकायचा असेल टीम गावदेवी काकोले संघाला. तर मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. इथनं एकाच निर्णायक षटक इथनं डॉट बॉल कॉम्बिनेशन जर पाहिला तर नक्की स्पेशल दडपण निर्माण करेल टीम गावदेवी काकोळे संघावरती. आणि या मैदानाच्या आतमध्ये तर 12 चेंडू 11ची गरज आहे.
इथं जर सामना जिंकायचा असेल गावदे काकोळे संघाला इथनं डॉट बॉलचा इक्वेशन वाढवावं लागेल. कोणी विचार गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. पहिला बॉल एसटी रक्षक फंबल आणि चेंडू निघून चाललाय. नाही होतोय नशिबाचा चौकार. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. आता समीकरण खुलं झालंय मैदानाच्या आतमध्ये. नशिबाचा चौकार आलाय. यष्टीरक्षक फंबल त्यानंतर पाठीमागचं प्रोटेक्शन पाहिलं आपण तर खेळाडूंच्या हातून निसरून चाललाय बॉल सीमारेषेच्या लागत. चौकार. यावेळेसचा फटका सुरेख आणि एका हातात झेल पकडलाय आणि संपलाय श्याम कोळेकरचा खेळ. आणखीन एक धक्का टीम गावदेवी काकोळे संघाला. श्याम कोळेकर आता back to pavilion. आणि एका हातात झेल पकडलाय. नवीन फलंदाज आता येणार नंबर 4 वरती आपण पाहू शकतो बाळू कोळेकरला. छोटे मिया बडे मिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता छोटे मियाची बाट नक्कीच बोलती आजच्या दिवसामध्ये. इथनं 7 बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये परंतु राम कोळेकर सांगतात की क्लासिकल क्रिकेट खेळा सिंगल डबलला प्राधान्य द्या. जर सामना जिंकायचा असेल तर मग आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज नाहीये कारण सामना पूर्णपर्यंत एक तर्फी पाहायला मिळतोय. कारण धावा फक्त आणि फक्त 7 धावा बनवायच्या तिथनं टीम गावदेवी काकोळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल यावेळेस मग फक्त चेंडूला दिशा दिली या हलक्याशा चेंडूला टॅप केला आणि सिंगल इकवडली या. सिंगलने आता धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत. 26 धावा आणि आता समीकरण मैदानामध्ये पाहू शकतो आपण ते 6 धावा फक्त विजयासाठी हव्यात त्या टीम गावदेवी काकोळे संघाला. सिंगल मात्र आता आली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. छोटे मिया बडे मिया पाहतोय आपण. एका बाजूला राम कोळेकर आणि त्याच्या सगळे श्याम कोळेकर पदे गोलंदाजी तेवढ्या दर्जेची होती मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस सुखाचा पत्ता चेंडू बराच का हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तुला फेकतील तोपर्यंत 2 धावांमध्ये कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा बॉल असेल षटकात येईल. यावेळेस मोठा फटका लॉक केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू अलांड कार्पेट चालला चेंडूला अडवलाय तो फेकतील तोपर्यंत. आणखीन 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2 ने धावा पुढे सरकेल. षटक क्रमांक 30 संपन्न होत आहे आणि धावसंख्या धावकडे जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. आणि आत्ता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावा. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये.
6 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 6 मध्ये 36 बनताना पाहिल्यात, 6 मध्ये 1 धाव बनताना नाही पाहिली आहे. 6 चेंडू मध्ये आता 2 धावा बनवायच्या आहेत. नक्की या सामन्यात कोणता संघ जिंकेल? अलेक्स 11 गावदेवी खोणीसी संघ की गावदेवी काकोळे संघ? शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत, कारण स्पर्धा अप्रतिम आहे, स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा ही गोरपे गावाची आहे. इथनं जय कांडेश्वर चषकामध्ये कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल? टीम जय भोळपरी 11 नेवाली संघासमोर. मॅचचं मात्र आता भविष्य सोपवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती साईज वरती आहे. ह्या मॅचचं मात्र भविष्य सोपवलं गेलं आहे. पहिला बॉल हायवे कडनं, स्ट्रायकर फलंदाज बालू कोलेकर. यावेळेस पहिला शॉट, कॅचची शक्यता पण चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि थेट इथनं मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय टीम गावदेवी काकोळे संघानं. आणि हार्ड लक टीम अलेक्स 11 गावदेवी कोणी बी संघ आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला.